गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी डीजे व लेझर शोला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा वापर केला। याचे सर्व सोलापूरकरांनी स्वागत केले आहे। आता गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीतही डीजे व लेझर शोचा वापर करू नका असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले। बुधवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नवरात्रोत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, महानगरपालिकेकडील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, नवरात्रोत्सव धर्मचक्र प्रवर्तन दिन उत्सवाचे पदाधिकारी सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती। यावेळी पोलीस आयुक्त बोलत होते। आणि गणपती दरम्यान पण मध्ये काही कन्फ्युजन होतं की आरतीची वेळ असो किंवा इतर नॉर्मल टाइम्सला विसर्जन मिरवणूक वगळून बाकी टाइमला स्पीकर तिथं गाणे वगैरे वाजवायची नाही अशा पोलिसांनी बंदी घातली। असं नव्हतं, ते मध्ये आम्ही आपलं पत्रकार माध्यमातून आम्ही ते क्लॅरिफाय केलं होतं। पुन्हा आपल्याही सांगतो, जेव्हा मंडळ स्थापन झालेलं आहे आणि विसर्जनचे जे पिरियड आहे त्या दरम्यान आपण तिथे जे काही भक्तिगीत वगैरे वाजवायचं त्यासाठी लाऊडस्पीकरचे असेल तर ते निश्चित केलेल्या पिरियडमध्ये निश्चित केलेल्या टायमिंगला आवाज मर्यादा बाळगून आपण केलं तर काय हरकत नाही। आता म्हणजे तिथं मंडळमध्ये मंडपात स्पीकर लावायची नाही अशा आमची बंदी नव्हतं। हे जे आहे ते मिरवणुकी दरम्यान कुठल्या प्रकारचे स्पीकर आहेत त्याबद्दलच आमची चर्चा होतो आणि त्यात जे काही निर्णय झालेले आहेत, जे ऑलरेडी आपण इतिहास रचून दाखवलेला आहे ते परंपरा आम्ही पुढे घेऊ। म्हणजे इथं पुन्हा डीजे परवानगी आहे का नाही, एक देश आहे का दोन देश आहे का याबद्दल चर्चाच्या आपण स्कोपच दिला नाही सोलापूरकरांनी, त्यामुळे त्याबद्दल मी काय म्हणणार नाही। आपल्या गौरवनी सांगितलेले आपलं त्यांच्या तुमच्या 700 लसीत कार्यकर्ते आहे ना, लसीत घेणारे आपल्यासाठी गुड न्यूज म्हणा किंवा जे काय आहे। गणपती दरम्यान काही मंडळामध्ये 1400-1500 कार्यकर्ते होते आणि त्यांच्यापर्यंत 100% आवाज पोहोचला आणि त्याचा आनंद आम्हीही घेतलेला आहे। यात महत्वाची गोष्ट आहे, आवाज कशामुळे ऐकू येत नाही, ते बाजूला डीजे लावलेले त्यामुळे आपला आवाज ऐकू येत नव्हतं। आता बाकी आवाज नसल्यामुळे आम्हाला क्लिअर येईल आणि आपल्याला पॅडसाठी जे काय अरेंजमेंट आता तुम्ही बघितलेलं आहे, 1400-1500 लोकांचं टीम लावून त्यांनी वाजवलेलं आहे, त्यांनी पण पॅड लावले होतं। त्यासाठी जे काही टेक्निकली गरज पडेल ते आम्ही सहकार्य करू ना, त्यात तुम्हाला असा हाडकास करणार नाही। जे काही तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या आणि प्रशासनाच्या बाजू तुम्ही ऐकून तुम्ही सहकार्य करत असला तर आपल्याला आम्ही पण नक्की सहकार्य करणार। आता तुम्ही वाजवू शकत नाही असा विषय अजिबात नाही, ठीक आहे। आपल्याला आम्ही कोऑर्डिनेट करून देऊ, ज्यांनी 1400 लोकांचं केलं ते कोणत्या भूमी लावलं होतं कसं केलं ते आम्ही करून देऊ, काय हरकत नाहीये। आणि या दरम्यान मी आपलं सर्व लाईट अँड साऊंड व्यावसायिक जे आपलं बांधव त्यांनाही मी आभार मानतो। त्यांचंही काही मध्ये गैरसमज होतं, कन्फ्युजन होतं, तरी त्यांनी समजून घेतलं आणि पूर्णपणे सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांनाही मी यावेळी अभिनंदन करतो आणि आभार मानतो।